नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज। नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल। स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। नवीन मंत्रिमंडळात चंद्रपूर जिल्ह्यातील एकाही आमदाराच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली नाही। 7 वेळा सलग विधानसभेत निवडून गेलेले सुधीर मुनगंटीवार यांना सुद्धा भाजपाने नारळ दिला। या निर्णयाचे आकलन भल्या-भल्यांना करता येत नसून याचे दूरगामी परिणाम जिल्ह्यातील भाजपामध्ये कसे होतील हे बघणे औत्सुक्याचे ठरेल। देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ स्थापन करताना एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांच्याही नेतृत्वाला व्यसन घातल्याचे निदर्शनास आले। त्यामुळे राज्याच्या राजकारणाची दोरी संपूर्णपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याच हाती ठेवलेली आहे। 2 दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणातील घराणेशाहीवर टीका केली होती। मात्र प्रत्यक्षात भाजपाने अनेक ठिकाणी घराणेशाही राबवल्याचे निदर्शनास आले आहे। ताजे उदाहरण म्हणजे राणे कुटुंबाकडे बोट दाखवता येईल। या व्यतिरिक्त आणखीनही बरेच नावे आहेत। त्यामुळे मोदीची कथनी एक आणि करणी एक असा सूर सर्वसामान्यात उमटत आहे। सध्या कापूस वेचण्याचा हंगाम संपला असून सिरोंचा आणि आसपासच्या परिसरातील युवकांनी पोटापाण्यासाठी तेलंगणाची वाट धरल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे। बेरोजगारीवर भरभरून बोलणारे राज्यकर्त्यांना मात्र वास्तविकतेचे ज्ञान नसल्याचे उघड होत आहे। आजही ग्रामीण भागात युवकांच्या हाताला काम नाही आणि शासन मात्र मलाईच्या खात्यांमध्ये व्यस्त आहे। घातपाताच्या उद्देशाने जंगलात पेरून ठेवलेली स्फोटके शोधून काढण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे। अहेरी तालुक्यातील मरपल्ली पोलीस केंद्रांतर्गत येणाऱ्या करंजा गावानजीकच्या जंगलात ही कारवाई करण्यात आली। अवैधरित्या बाळगण्यात येणारे शस्त्र, अंमली पदार्थांविरोधात पोलीस अधीक्षकांनी मोहीम उघडली आहे। त्या अंतर्गत बिनबा गेट परिसरातील दर्गावाड येथे पोलिसांनी कारवाई करीत जलील कुरेशी यांच्या घरून गांजा चाकू जप्त करण्यात आला। एकूण 5,500 रुपयांचा मुद्देमालासह आरोपीला अटक करण्यात आली आहे। भद्रावती शहरातील विजासन ते देवालय सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गिट्टी निघाल्याने हा रस्ता वाहतुकीस उपयुक्त नाही। याच रस्त्यावर काल आश्रमशाळेतील एका कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली। रात्री दिलीप सीडाम वय वर्ष 52 हे रात्री दुचाकीने याच रस्त्याने जात असताना त्यांचा तोल गेला आणि ते जवळपास 1.5 तास रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडून होते। दवाखान्यात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले। चंद्रपूर शहराच्या महाकाली वार्डात अनेक दिवसांपासून गढूळ पाणी येत आहे। या पाण्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। वेकोली प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे अशी मागणी येथील नागरिक करीत आहे। तर ह्या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज। नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।